नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. बघा, आपण करंट अफेअर्सची जी सीरीज सुरू केलेली आहे, त्याच्यामधला हा चौथा पार्ट आहे. यामध्ये आपण महत्त्वाच्या ज्या काही नेमणुका आहेत 2025 मध्ये झालेल्या, तर त्यांचा आढावा घ्यायचा आहे. 2026 मधल्या ज्या नेमणुका असतील, त्यांचा आढावा आपण पुढच्या लेक्चरमध्ये घेणार आहोत. तर आपण वेळ न घालवता सुरू करूयात. बघा, पहिली न्यूज जी आहे ती चीनच्या बद्दल आहे आणि ती न्यूज देखील इम्पॉर्टंट आहे. ओके. याच्यामध्ये बघा, झोऊ जीआई म्हणून आहेत, तर ह्या चीनच्या आहेत. इथं त्यांचा फोटो पण दिलाय तुमच्या सहज लक्षात राहावं म्हणून. तर चीनच्या माजी उपअर्थमंत्री आहेत त्या. ओके. तर जून 2025 ला बघा, एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेच्या इथं अध्यक्षपदी त्यांची निवड झाली आहे. सो तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. ओके. त्यामुळे लक्षात ठेवा, त्यांचा कार्यकाळ 16 जानेवारी 2026 पासून सुरू होणार आहे. AIIBच्या त्या एकूणात दुसऱ्या आणि पहिल्या महिला अध्यक्ष ठरल्यात. सो हे वाक्य इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला परीक्षेसाठी विचारलं जाऊ शकतं. त्यांनी जी भ्रष्टाचार विरोधी भूमिका घेतली होती, त्याच्यामुळे त्यांना टायगर फायटर असं पण म्हटलं जातं. सो ते देखील महत्वाचं आहे परीक्षेमध्ये, अशा गोष्टी विचारल्या जातात. आता दुसरी न्यूज जी आहे ती सोनाली मिश्रा यांच्या बाबत आहे. तर बघा, रेल्वे संरक्षण दलाच्या रेल्वे प्रोटेक्शन फोर्स पहिल्या महिला महासंचालक म्हणून तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो, लक्षात ठेवा. आणि जुलै 2021 मध्ये पंजाब मधील भारत पाकिस्तान सीमेवरती म्हणजे BSF फॉर्मेशनचे नेतृत्व करणारी पण ती पहिली महिला कमांडर आहे. सो तुम्हाला प्रश्न येऊ शकतो, इथं त्यांचा फोटो दिलाय, सहज तुमच्या लक्षात राहील. पुढची न्यूज बघा, जपान बद्दल आहे. ओके, जपान. मग ती साने ताकाईची म्हणून आहे महिला. 21 ऑक्टोबर 2025 ला जपानच्या पंतप्रधान आणि लिबरल डेमोक्रॅटिक पार्टीच्या अध्यक्षा म्हणून त्यांची नेमणूक झाली आहे. म्हणजे काय होतं, मेन्सला कधी कधी पक्ष पण विचारला जातो. तर लिबरल डेमोक्रॅटिक पार्टीच्या त्या नेत्या आहेत, हा मुद्दा लक्षात ठेवा. आणि जपानच्या पहिल्या महिला पंतप्रधान तसेच लिबरल डेमोक्रॅटिक पार्टीच्या त्या नेत्या आहेत. म्हणजे तुम्हाला इम्पॉर्टंट आहे, हा प्रश्न एक्सपेक्टेड आहे. ओके, व्यवस्थित लक्षात ठेवा. पुढची न्यूज आहे न्यायमूर्ती प्रतिभा एम सिंग यांच्यावरती पण प्रश्न येऊ शकतो. इथं पिक्चर खूप छान दिलंय, जेणेकरून सहज लक्षात राहील तुम्हाला. इथं बघा, दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश प्रतिभा एम सिंग यांची 20 ऑक्टोबर 2025 रोजी 25 ते 27 हा कालावधी आहे. इथं जागतिक बौद्धिक संपदा संघटनेच्या विपो च्या सल्लागार मंडळाच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तो पॉइंट जास्त महत्वाचा आहे. आणि या संस्थेचे नेतृत्व करणाऱ्या त्या पहिल्या भारतीय आहे म्हणून तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. ओके, लक्षात ठेवा. इथं दिलंय, इथं बघा, दिल्ली हायकोर्टात पण त्यांनी काम केलंय. आता विपो या संघटनेच्या अध्यक्षपदी त्यांची म्हणजे ऍडवायझरी बोर्डवरती तिथं नेमणूक झालेली आहे. तो मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. ओके. पुढची न्यूज पण तुम्हाला परीक्षेसाठी तितकीच महत्वाची आहे. रझान अल मुबारक, ओके, UAE आहेत. UAE हा देश लक्षात ठेवा. तर त्यांची IUCNच्या अध्यक्षपदी नेमणूक झाली आहे. रझान अल मुबारक म्हटलं की बघा, IUCN प्रेसिडेंट. लक्षातच ठेवा, तुम्हाला प्रश्न विचारले जातील, ठीक आहे. आणि भारताच्या लिमा रोझालिंड म्हणून आहेत, हे पण IMP नाव आहे. तर त्यांची IUCNच्या पश्चिम आणि दक्षिण आशिया विभागाच्या प्रादेशिक परिषद सदस्यपदी म्हणजे 26 ते 29 या कालावधीसाठी निवड झाली आहे. म्हणजे इथे एक भारताचं नाव देखील जे आहे ते नाव कोणतं आहे, लिमा रोझालिंड. हे नाव पण इम्पॉर्टंट आहे. आता काही प्रादेशिक परिषदेवरती सदस्य इथं लिस्ट दिली आहे, ती तुम्ही नंतर PPT मध्ये पण वाचू शकता. ओके, बट जे इम्पॉर्टंट दोन नावं आहेत त्या आपण व्यवस्थित बघितल्यात. पुढे बघा, अजय भूषण पांडे इम्पॉर्टंट आहे. तर यांचं बघा, अजय भूषण प्रसाद पांडे आशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बँकेचे उपाध्यक्ष म्हणून त्यांची नेमणूक झालेली आहे. म्हणून तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता इथं बघा, भारताचे माजी अर्थ सचिव आहेत, राष्ट्रीय वित्तीय अहवाल प्राधिकरणाचे ते प्रमुख पण त्यांनी काम बघितलेलं होतं. आणि यांच्यावरती प्रश्न पण आला होता. कधी आला होता बघा, जेव्हा ते NFRA
चे प्रमुख म्हणून त्यांची नेमणूक झाली होती आणि गट ब च्या प्रिलिम्सला प्रश्न विचारलेला होता. 21 ला मला वाटतं विचारलेला होता. 21 का 22 ला प्रश्न विचारलेला आहे यांच्यावरती. पुन्हा त्यांची नेमणूक झाली इथं एका संस्थेच्या ठिकाणी, तर ते लक्षात ठेवा. युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाचे सीईओ म्हणून देखील त्यांनी काम बघितलेलं आहे. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आता AIIB ची स्थापना 2016 ची आहे. मुख्यालय बीजिंगला आहे, चीनला. ओके, बाकी गोष्टी जास्त इम्पॉर्टंट नाहीयेत, बट हे नेमणूक तुम्हाला इथं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता पुढचं हे पण महत्वाचे आहे. साताऱ्याच्या तुम्हाला माहिती आहेत सुरेखा यादव यांच्यावरती तुम्हाला प्रश्न परीक्षेत विचारला जाऊ शकतो. तर आशियातील पहिल्या महिला लोको पायलट आहेत. 30 सप्टेंबर 2025 ला त्यांची निवृत्ती झालेली आहे. सो बघा, CSMT मार्गावरती राजधानी एक्सप्रेसचे इगतपुरी पासून CSMT दरम्यान त्यांनी अंतिम सारथ्य केलेलं आहे रेल्वेचं. सो लक्षात ठेवा, साताऱ्यातच त्यांचं शिक्षण झालंय आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये डिप्लोमा केलेला आहे त्यांनी. भारतीय रेल्वेत प्रवेश त्यांनी 1990 मध्ये केला आणि आशिया खंडातल्या पहिल्या महिला ट्रेन चालक ठरल्या. सो त्यांनी प्रवेश कधी केला भारतीय रेल्वेत हे देखील एखाद्या सरळ सेवेला विचारलं जाऊ शकतं. 1990 ला त्यांनी तो प्रवेश केलेला आहे. बघा, अजून काही महत्वाचे मुद्दे याच्यामध्ये. 1996 ला पहिली मालगाडी त्यांनी चालवली आहे, हा मुद्दा लक्षात ठेवा. 2000 ला मोटर वुमन म्हणून त्यांना पदोन्नती भेटली आहे. 2010 ला घाट चालक म्हणून त्या पात्र ठरल्यात आणि 23 मध्ये सोलापूर आणि मुंबई दरम्यान धावलेली जी काही वंदे भारत एक्सप्रेस होती, तर तिथं पहिल्या फेरीचं सारथ्य पण त्यांनी केलंय. सो सुरेखा यादव लक्षात ठेवा, तुम्हाला हमखास आगामी परीक्षेमध्ये प्रश्न पाहायला मिळेल. बघा, आता पुढची न्यूज आहे PV सिंधू यांच्या बाबत, ज्या की बॅडमिंटनपटू आहेत. तर 26 ते 29 या कालावधीसाठी BWF ऍथलीट्स कमिशन वरती त्यांची निवड झाली आहे, बरोबर. आणि 17 ते 25 पर्यंत ऍथलीट्स कमिशनची सदस्य होती अगोदर ती. त्यामुळे लक्षात ठेवा. तसेच 2020 पासून BWF इंटिग्रिटी अँबॅसेडर म्हणून पण होती. सो इथं PV सिंधू तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. पुढे बघा, ही न्यूज पण तितकीच इम्पॉर्टंट आहे. याच्यामध्ये ॲनालेना बेअरबॉक आमसभेच्या अध्यक्षा ठरल्यात त्या. ओके, म्हणून प्रश्न येऊ शकतो. हा मेन्सला प्रश्न विचारला जाऊ शकतो, व्यवस्थित लक्षात ठेवा. जे काही ग्रुप बी आणि सी ची मेन्स आहे आता 25 ची, सो तुम्हाला माहित पाहिजे. संयुक्त राष्ट्र आमसभेच्या प्रमुखपदी त्यांची नेमणूक झाली आहे. जर्मनीच्या माजी परराष्ट्र मंत्री आहेत त्या आणि आमसभेच्या 5व्या महिला अध्यक्षा ठरल्यात. सो तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता पहिल्या महिला तुम्हाला माहिती आहे विजयालक्ष्मी पंडित, यांच्यावरती पण MPSC ने प्रश्न विचारून झालाय. तर संयुक्त राष्ट्र संघटनेचं एक महत्वाचं अंग आहे ते संयुक्त, म्हणजे जे काही आमसभा आहे ती. पुढे बघा, झीनत कुरेशी यांच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो, कारण 13 ऑगस्ट 2025 ला आंतरराष्ट्रीय चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या अंतर्गत गल्फ कोऑपरेशन कौन्सिल भारत व्यापार आयुक्तपदी त्यांची नियुक्ती झाली आहे आणि पद भूषवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला ठरल्यात, म्हणून तुम्हाला प्रश्न विचारला जाईल. ह्या पिक्चर वरून तुमचा सहजरित्या ते लक्षात राहायला मदत होणार आहे. पुढची न्यूज आहे, हे पण तेवढ्याच महत्वाच्या आहेत. शांता रंगास्वामी, तर ऑक्टोबर 2025 मध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाच्या माजी कर्णधार, राईट, इंडियन क्रिकेटर्स असोसिएशनच्या अध्यक्ष या पदावरती निवड झालेल्या पहिल्या महिला आहेत. ओके, म्हणजे त्या माजी कर्णधार आहेत आणि आता त्यांची निवड इंडियन क्रिकेटर्स असोसिएशनच्या अध्यक्ष या पदावरती झाली आहे. त्यांचा परिचय जर बघितला तर 76 ला महिला क्रिकेट संघाच्या पहिल्या कर्णधार होत्या. IMP मुद्दा आहे. ओके, 77 मध्ये कसोटी सामन्यात शतक झळकवणाऱ्या पहिल्या महिला आहेत त्या. 1976 ला अर्जुन पुरस्कार प्राप्त पहिल्या महिला क्रिकेटपटू आहेत, तो एक मुद्दा आहे. आणि 2017 ला BCCI ने त्यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित केलेला आहे. शांता रंगस्वामी यांच्या बाबत एवढे फॅक्ट तुम्ही तिथं लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. पुढची न्यूज पण क्रिकेटर्सशी रिलेटेडच आहे. मिथुन मनास, हे नाव लक्षात ठेवा. मिथुन मनास, ओके, दिल्लीचे माजी कर्णधार आहेत ते. 28 सप्टेंबर 2025 ला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या म्हणजे BCCI च्या
37व्या अध्यक्षपदाचा पदभार त्यांनी स्वीकारलाय आणि दिल्ली डेअर डेव्हिल्स असतील, पुणे वॉरियर्स असेल आणि चेन्नई सुपर किंग्स असतील, तर या 3 IPL फ्रँचायझीज कडून त्यांनी क्रिकेट खेळलेलं आहे आणि तिसरे माजी क्रिकेटपटू ठरलेत ते. ओके, हे यांचा रँक तिसरा आहे, म्हणजे यांच्या अगोदर 2 जण होते. पण हे नाव लक्षात ठेवा, मिथुन मनास. इतर नेमणुका ज्या आहेत, उपाध्यक्ष राजीव शुक्ला आहेत. ओके, तो एक पॉइंट. आणि सचिव म्हणून देवजीत सैकिया, की एका प्रिलिम्सला यांच्यावरती प्रश्न विचारून झालाय आता 2025 मध्ये. ओके, सो हे मुद्दे तुम्ही तिथे लक्षात ठेवू शकता. पुढे बघा, ही नेमणूक पण महत्वाची आहे. डॉक्टर नितीन करीर महाराष्ट्र राज्य वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी त्यांची नेमणूक झाली आहे. शिफारशी लागू असतील या आयोगाच्या 1 एप्रिल 2026 पासून 31 मार्च 2031 पर्यंत. पहिला राज्य वित्त आयोग जो होता, लक्षात ठेवा, 22 एप्रिल 1994 IMP आहे. चौथा राज्य वित्त आयोग जो होता, JP डांगे यांच्या अध्यक्षतेखाली होता, 5वा विश्वनाथ गिरिराज. ओके, लक्षातच ठेवा. आता घटनेमध्ये 243I आणि 243Y मध्ये ह्या तरतुदी आहेत. ओके, आय म्हटलं की पंचायतीसाठी, वाय म्हटलं की नगरपालिकांसाठी. आणि जी काही 73वी घटना दुरुस्ती होती त्याच्यानुसार राज्य वित्त आयोग स्थापन करणं हे बंधनकारक आहे, अशी तरतूद करण्यात आलेली होती. हे आहेत नितीन करीर. पुढे बघा, आणि हे जे नितीन करीर आहेत का, त्यांनी वित्त सचिव म्हणून पण काम केलेलं आहे. ओके, लक्षात ठेवा, एवढं काही गरजेचं नाहीये, बट तरी पण एक्स्ट्राचं म्हणून तुम्ही ठेवू शकता. पुढे आहे कर्स्टी कोवेंट्री. हे नाव खूप महत्वाचं आहे. असं आहे कर्स्टी कोवेंट्री. ओके, यांच्यावरती पण प्रश्न येऊ शकतो. बघा, इंटरनॅशनल ऑलिम्पिक समिती जी काही कमिटी आहे IOC च्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली आहे आणि त्या 10व्या आहेत एकूणात. ठीक आहे, पहिल्या महिला आणि पहिल्या आफ्रिकन व्यक्ती आहेत, म्हणून तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. 2033 पर्यंत, म्हणजे तब्बल 8 वर्ष त्या अध्यक्षपद त्यांच्याकडे राहणार आहेत. ह्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजेत. त्यांचा परिचय बघितला तर झिम्बाब्वेच्या आहेत त्या आणि जलतरणात ऑलिम्पिक पदक जिंकलेल्या झिम्बाब्वेच्या क्रीडा मंत्री देखील आहेत. 2024च्या अथेन्स इथं झालेल्या ऑलिम्पिक मध्ये प्रत्येकी 1 सुवर्ण, रौप्य आणि कांस्य त्यांनी जिंकलेला आहे. 2008 मध्ये जी बीजिंगला ऑलिम्पिक झाली तिथे 1 सुवर्ण, 3 रौप्य पदक त्यांनी जिंकलेली आहेत. तर त्यांच्या बाबत, कोवेंट्री यांच्या बाबत हे सगळे फॅक्ट तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. पुढची न्यूज आहे टी रविशंकर यांच्या बाबत. तर बघा, पार्ट टाइम मेंबर ऑफ 16th फायनान्स कमिशन, म्हणजे 16व्या आयोगाचे जे काही सदस्य आहेत टी रविशंकर, तर अर्धवेळ सदस्य, पार्ट टाइम मेंबर, बरोबर, म्हणून त्यांची नेमणूक झाली आहे. 16वा वित्त आयोग जो आहे, स्थापना 31 डिसेंबर 2023 ची आहे. कोणत्याही परीक्षेच्या दृष्टिकोनातून तुम्हाला माहिती पाहिजे. अध्यक्ष आहेत अरविंद पनगारिया, सचिव आहेत ऋत्विक पांडे, हे पण इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. पूर्णवेळ सदस्य आहेत ॲनी जॉर्ज मॅथ्यू आणि मनोज पांडा. अर्धवेळ सदस्यामध्ये टी रविशंकर, सौम्या कांती घोष ही नावं लक्षात ठेवा. या 16व्या वित्त आयोगाची अंमलबजावणी 1 एप्रिल 2026 पासून होणार आहे, म्हणजे ह्या गोष्टी तुम्हाला तिथं माहिती पाहिजेत. पुढे बघा, इस्रोच्या बाबत न्यूज आहे. ओके, पी नारायणन ऍज अ चेअरमन, म्हणजे इस्रोचे अध्यक्ष. लक्षातच ठेवा, प्रश्न विचारला जाईल तुम्हाला. ठीक आहे, तर डॉक्टर पी नारायणन अवकाश विभागाचे सचिव आहेत आणि अवकाश आयोगाचे अध्यक्ष. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, जे सचिव असतात अवकाश विभागाचे आणि जे अध्यक्ष असतात तेच इस्रोचे अध्यक्ष असतात. ओके, हा पॉइंट. तर 14 जानेवारी 2025 रोजी त्यांनी पदभार स्वीकारलाय. स्वदेशी क्रायोजेनिक इंजिनाचे ते प्रवर्तक आहेत. थोडक्यात संकल्पना त्यांच्या माध्यमातून ती बर्थ झालेली आहे. चे शिक्षण IIT खरगपूरला घेतले आणि 1984 मध्ये ते इस्रोला जॉईन झालेले आहेत. इस्रोचे 11वे अध्यक्ष आहेत. एखाद्या सरळ सेवेला प्रश्न विचारला जातो की पी नारायण यांची इस्रोचे कितवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली, सो सांगता आलं पाहिजे. ते 11वे अध्यक्ष आहेत. तो पॉइंट तुम्ही तिथं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे.
मग यांच्या अगोदर बघा 10वे अध्यक्ष एस सोमनाथ होते, बरोबर, 22 ते 25 पर्यंत. त्यांच्या अगोदर के सिवान होते, हे पण तुम्हाला एक्स्ट्राचं दिलंय. ओके, म्हणजे या नियुक्तीवरती देखील तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता पुढची नियुक्ती बघूया आपण, ही पण महत्वाची आहे. 2 नियुक्त्या आहेत एकाच स्लाइड वरती. पी रामसुब्रमण्यम, तर राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष म्हणून त्यांची नेमणूक झाली आहे. 9वे अध्यक्ष आहेत, 9th. ओके, न्यायमूर्ती अरुण कुमार मिश्रा यांची जागा घेतली आहे आणि 19 ते 23 दरम्यान ते सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे. ओके, हे लक्षात ठेवा. आणि याच्यानंतर शर्ली बॉचवे म्हणून आहे. ओके, या शर्ली बॉचवे आहेत. तर 1 एप्रिल 2025 रोजी राष्ट्रकुलच्या 7व्या महासचिव म्हणून त्यांनी पदभार स्वीकारलाय. हा प्रश्न मेन्सला येऊ शकतो, लक्षात ठेवा. पहिल्या आफ्रिकन महिला ठरलाय म्हणून इम्पॉर्टंट आहे. आणि 17 ते 24 दरम्यान घानाच्या परराष्ट्र व्यवहार आणि प्रादेशिक एकात्मता मंत्री म्हणून त्यांनी तिथं काम केलेलं आहे. आणि घानाच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेवरती पण त्या सदस्य होत्या, हे देखील तितकंच महत्वाचं आहे. पुढच्या 2 न्यूज बघा. तर तुहिन कांता पांडे 27 फेब्रुवारी 2025 रोजी सेबीचे अध्यक्ष म्हणून त्यांची नेमणूक झालेली आहे. म्हणजे तो पण इम्पॉर्टंट पॉइंट आहे. सेबीचे 11वे अध्यक्ष आणि 87च्या तुकडीतील ओडिशा केडरचे IAS आहेत. ओके, तुहिन कांता पांडे. आता तुम्ही काय करायचं, जीएस मध्ये सेबी बद्दल तुम्हाला माहिती पाहिजे, म्हणजे कोणत्या पॉइंट वरती, स्थापना कधी, सेबीचा उद्देश काय आहे, बरोबर, किंवा अंमलबजावणी वगैरे त्या कायद्याची वगैरे, हे बेसिक गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे, जे की मी एक्स्ट्राचं सांगितलं. पुढची न्यूज आहे अमिता शर्मा यांच्या बाबत. क्रिकेटर आहेत त्या. ओके, सप्टेंबर 2025 मध्ये आंतरराष्ट्रीय वेगवान गोलंदाज अमिता शर्मा यांची भारताच्या महिला क्रिकेट संघाच्या निवड समितीच्या अध्यक्षपदी नेमणूक झाली आहे. ओके, म्हणजे हे जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि पुरुष निवड समितीचे अध्यक्ष आहेत अजित आगरकर. ज्युनियर क्रिकेट समितीचे अध्यक्ष आहेत यश शरद. म्हणजे ही 2 नावं पण तुम्ही लक्षात ठेवू शकता, सरळ सेवेला विचारली जातील. 2002 ते 14 दरम्यान त्यांनी भारतासाठी क्रिकेट खेळलेलं आहे. रेल्वे, आसाम आणि दिल्लीकडून त्यांची देशांतर्गत क्रिकेट खेळलेलं आहे. म्हणजे रेल्वे असेल, आसाम असेल आणि दिल्लीकडून त्यांनी देशांतर्गत क्रिकेट खेळलेलं आहे. ह्या पण IMP आहेत, लक्षात ठेवू शकता तुम्ही. ठीक आहे, पुढची न्यूज बघूया आता. बघा, जस्टिस दिनेश माहेश्वरी, न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी कायदा आयोगाच्या अध्यक्षपदी नेमणूक झाली आहे. ठीक आहे, तर न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी, ओके, यांच्याबाबत काय लक्षात ठेवाल तुम्ही, तर अध्यक्ष आहेत ते कायदा आयोगाचे न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी. कायदा आयोग, त्याच्याशी रिलेटेड न्यूज आहे. तर अगोदर त्यांनी 18-19 मध्ये कर्नाटक उच्च न्यायालयात चीफ जस्टिस म्हणून काम केले. 19 ते 23 मध्ये सुप्रीम कोर्टात न्यायाधीश होते. तर 23वा कायदा आयोग. 22व्या आयोगाचे अध्यक्ष कोण होते, न्यायमूर्ती ऋतुराज अवस्थी म्हणून होते, राईट. तर ही एक गैरवैधानिक संस्था आहे आणि 1 सप्टेंबर 2024 ला स्थापना झाली आहे. तर त्याचे अध्यक्ष हे आहेत, लक्षात ठेवा, यांच्यावरती प्रश्न येऊ शकतो. पुढे बघा, युनेस्कोच्या ठिकाणी नेमणूक झाली आहे कुणाची, डॉक्टर खालेद यल एनानी. हे नाव लक्षात ठेवा. युनेस्कोच्या कार्यकारी मंडळाने जे इजिप्तचे माजी पर्यटन आणि पुरातन वास्तू मंत्री आहेत डॉक्टर खालेद यल एनानी यांची पुढील महासंचालक म्हणून, म्हणजे युनेस्कोचे पुढील महासंचालक कोण आहेत, तर हे खालेद यल एनानी आहेत. कुठले आहेत देश विचारला तर इजिप्तचे आहेत. हा मुद्दा लक्षात ठेवा. लक्षात येते का तुमच्या, इम्पॉर्टंट आहेत ह्या गोष्टी, त्याच्यामुळं माहिती पाहिजे. आता हे जे युनेस्को आहे, तुम्हाला वाटेल की युनेस्को म्हणजे काय, तर युनेस्कोचा अर्थ आहे युनायटेड नेशन्स एज्युकेशनल, राईट. पुढं याचा अर्थ होतो सायंटिफिक, सायंटिफिक असेल, आणि कल्चरल, पुढं ऑर्गनायझेशन, राईट. एवढं लक्षात ठेवा, काही गरज नाही, म्हणजे फुल फॉर्म फक्त सांगितला. आता हे बघा, वन्यजीव संवर्धक आहेत.
त्यांचं नाव आहे विवेक मेनन. तर वन्यजीव संवर्धक आहेत. तर यांची 15 ऑक्टोबर 2025 रोजी 25 ते 29 या 4 वर्षांच्या कालावधीसाठी IUCNच्या स्पीशीज सर्व्हायकल कमिशनच्या नवीन अध्यक्षपदी निवड झाली आहे. तर पहिले आशियाई व्यक्ती आहेत म्हणून तुम्हाला आगामी परीक्षांमध्ये प्रश्न येऊ शकतो. वाईल्ड लाईफ ट्रस्ट ऑफ इंडिया सह 5 प्रमुख पर्यावरण आणि संवर्धन संस्थांची स्थापना देखील विवेक मेनन यांनी केलेली आहे. त्या पिक्चरद्वारे तुम्हाला सहज ही घडामोड लक्षात राहील. पुढची न्यूज पण तितकीच इम्पॉर्टंट आहे. याच्यामध्ये बघा, कनद दास. ओके, तर हे आहेत कनद दास. तर पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या बॉटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या 13व्या संचालकपदी नेमणूक झाली आहे आणि या संस्थेचे प्रमुख पद भूषवणारे पहिले बुरशी शास्त्रज्ञ आहेत म्हणून प्रश्न येऊ शकतो. मायकोलॉजिस्ट आहेत ते, मायकोलॉजिस्ट लक्षात ठेवा. जंगली मशरूमच्या अनेक प्रजाती त्यांनी शोधलेल्या आहेत. सो आपल्याला माहिती पाहिजे. पुढे आहेत ऋषी सुनक, ब्रिटनचे माजी पंतप्रधान आहेत. 9 ऑक्टोबर 2025 रोजी मायक्रोसॉफ्ट आणि AI स्टार्टअप अँथ्रोपिक मध्ये वरिष्ठ सल्लागार म्हणून ते सामील झाले. या पिक्चर वरून सहज लक्षात राहील. इथं बघा, मायक्रोसॉफ्ट आणि अँथ्रोपिक इथं वरिष्ठ सल्लागार म्हणून त्यांची नेमणूक झालेली आहे. ओके, एवढंच लक्षात ठेवा. आलं का लक्षात? ऋषी सुनक. पुढची न्यूज बघा, रॉड्रिगो पाज परेरा ही व्यक्ती पण तितकीच महत्वाची आहे परीक्षेसाठी. तर बोलिव्हियाच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झाली आहे. ख्रिश्चन डेमोक्रॅटिक पार्टीचे नेते आहेत. ख्रिश्चन डेमोक्रॅटिक पार्टी लक्षात ठेवा. पुढे अजित पवार यांची जी नेमणूक आहे, तर खो खो संघटनेच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झालेली आहे. 2008 ते 14 या कालावधीत ते संघटनेचे अध्यक्ष देखील होते. नुकतंच विमान अपघातामध्ये, दुर्घटनेमध्ये दादांचं निधन देखील झालेलं आहे. आपल्या ॲस्पिरंट ड्रीम कॉर्नर ऑनलाईन प्लॅटफॉर्म तर्फे दादांना भावपूर्ण श्रद्धांजली. पुढची जी न्यूज आहे, डेन कार्ड्स, तर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या उपव्यवस्थापकीय संचालक, बरोबर, तिथं त्यांची नेमणूक झाली आहे आणि गीता गोपीनाथ यांची जागा त्यांनी घेतली आहे. म्हणजे डेन कार्ड्स हे नाव लक्षात ठेवा. IMP आहे, तो मुद्दा पण इम्पॉर्टंट आहे. पुढची न्यूज जी आहे ती देखील तितकीच महत्वाची आहे. दीपिका पदुकोण यांच्या बाबत आहे. 10 ऑक्टोबर 2025 रोजी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या पहिल्या मानसिक आरोग्य सदिच्छा दूत. 100% प्रश्न विचारला जाऊ शकतो, इथं IMP करायला. पुढची न्यूज बघा, डॉक्टर सीमा बाहोस. ओके, या आहेत डॉक्टर सीमा बाहोस, UN वुमन. इथं मुद्दाम हा पिक्चर घेतलाय म्हणजे सहज लक्षात राहील. तर बघा, 11 सप्टेंबर 2025 रोजी UN वुमनच्या कार्यकारी संचालकपदी दुसऱ्यांदा नेमणूक झाली आहे. एखाद्या व्यक्तीची डबल नेमणूक होतीये म्हणजे ती इम्पॉर्टंटच आहे. सो लक्षात ठेवा. त्यांचा पहिला कार्यकाळ 21 मध्ये सुरू होता. त्या जॉर्डनच्या आहेत, एवढं माहित असू द्या. नेक्स्ट न्यूज आहे सुशीला कार्की. ओके, तर सुशीला कार्की यांच्या बाबत बघू. ठीक आहे. तर 14 सप्टेंबर 2025 रोजी नेपाळचे अटॉर्नी जनरल, महान्यायवादी म्हणून नेमणूक झाली आहे त्यांची. ओके, लक्षात ठेवा, पहिल्या महिला महान्यायवादी ठरल्या. IMP आहे. 12 सप्टेंबर 2025 रोजी नेपाळच्या अंतरिम पंतप्रधान म्हणून त्यांनी शपथ घेतलेली होती आणि पंतप्रधान पद भूषवणाऱ्या पहिल्या महिला आहेत. म्हणजे ह्या सुशीला कार्की खूपच इम्पॉर्टंट आहेत, लक्षात ठेवा. भारतातील बनारस हिंदू विद्यापीठातून त्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं आहे, तो पण मुद्दा आहे. आणि 78 मध्ये त्रिभुवन विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतलेली आहे. त्रिभुवन इथं आता सहकारी विद्यापीठ आहे पहिलं, राईट. ती न्यूज पण आपण मागे कव्हर केली होती, आता पुन्हा पण नव्याने येईलच. जुलै 2016 मध्ये त्या नेपाळच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश होत्या. एकूणात या सुशीला कार्की खूप महत्वाच्या आहेत, लक्षात ठेवा. एवढे फॅक्ट जर तुम्ही लक्षात ठेवले तर वेगळं काही करायची गरज नाही. पुढे कृती सॅनॉन यांच्या बाबत एक आहे, ते बघू. युनायटेड नेशन पॉप्युलेशन फंड इंडियाद्वारे लैंगिक समानतेसाठी मानद राजदूत कृती सॅनन ठरल्यात, म्हणजे त्यांची नेमणूक झाली आहे. प्रश्न विचारला जाईल,
पुढे आहे मोहम्मद इरफान अली. ओके, मोहम्मद इरफान अली गयानाचे अध्यक्ष आहेत. गयाना देश लक्षात ठेवा, छोटा आहे. ओके, इथं 1 सप्टेंबर 2025 ला गयानाचे अध्यक्ष म्हणून दुसऱ्या टर्मसाठी त्यांनी निवडणूक जिंकली आहे. त्यांचा पक्ष इम्पॉर्टंट आहे. पक्ष आहे पीपल्स प्रोग्रेसिव्ह पार्टी, म्हणजे ट्रिपल पी लक्षात ठेवा. ट्रिपल पी हा त्यांचा पक्ष आहे. पद भूषवणारे ते पहिले मुस्लिम आहेत, ते आहेत मोहम्मद इरफान अली. ओके, लक्षातच ठेवायचंय. पुढची न्यूज पण महत्वाची आहे. डॉक्टर गीता वाणी रायसम. ओके, 9 सप्टेंबर 2025 ला CSIR म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स कम्युनिकेशन अँड पॉलिसी रिसर्च चे नवीन संचालक म्हणजे इथं नेमणूक झाली आहे. ठीक आहे, नवीन संचालक म्हणून लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे. पुढं अनुतीन चारनविराकुल यांच्यावरती पण प्रश्न येऊ शकतो, IMP आहे. 5 सप्टेंबर 2025 ला थायलंडच्या पंतप्रधान म्हणून त्यांनी शपथ घेतली आहे. ठीक आहे, पक्ष आहे भूम जैथाई. याच्यावरती प्रश्न येऊन गेलाय ऑलरेडी, MPSC ने विचारलाय त्या पक्षावरती. सो परत जर विचारलं एखाद्या सरळ सेवेला तर तुम्हाला त्या गोष्टी माहिती पाहिजेत. ठीक आहे, पुढे बघा, पुढची न्यूज इम्पॉर्टंट आहे. युनायटेड किंगडमच्या नव्या गृह सचिव शबाना मेहमूद या आहेत. शबाना मेहमूद तर बर्मिंगहॅम लेडीवूडच्या खासदार आहेत. त्या लेबर पक्षातल्या नेत्या आहेत, लेबर पार्टी आहे त्यांची. ठीक आहे, पुढची न्यूज आहे इंजेटी श्रीनिवास यांच्याबद्दल. तर 9 सप्टेंबर 2025 ला नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे अध्यक्ष म्हणून त्यांची नेमणूक झाली आहे. ठीक आहे, त्या फोटोवरून तुम्हाला पिक्टोरियल मेमरीद्वारे लक्षात राहील. तर 2020 ते 23 दरम्यान इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटर अथॉरिटीचे पहिले अध्यक्ष म्हणून त्यांची नेमणूक झालेली होती. बट आता इथं मेन काय आहे, NSE नॅशनल स्टॉक एक्सचेंज. ओके, लक्षात ठेवा. पुढची न्यूज आहे सारा तेंडुलकर यांच्या बाबत. तर ऑस्ट्रेलिया सरकारच्या कम अँड से G-डे या पर्यटन मोहिमेची ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती झाली आहे. प्रश्न विचारला जाऊ शकतो. $130 दशलक्ष या मोहिमेचे उद्दिष्ट काय आहे? आंतरराष्ट्रीय प्रवाशांना ऑस्ट्रेलियन हॉलिडे घेण्यास प्रोत्साहित करणे. पुढची न्यूज आहे वैशाली निगम सिन्हा यांच्याबद्दल. तर युनायटेड नेशन ग्लोबल कॉम्पॅक्ट नेटवर्क इंडियाच्या अध्यक्षपदी लक्षात ठेवा, भारताच्या खासगी क्षेत्रातील पहिल्याच नेत्या आहेत त्या, आणि रिन्यूच्या त्या सहसंस्थापक आहेत. वैशाली निगम सिन्हा, लक्षात ठेवा. पुढची न्यूज आहे इंग्रा रुगिनीन. तर ऑगस्ट 2025 मध्ये लिथुआनियाच्या नवीन पंतप्रधान. देश कोणता आहे? देश लक्षात ठेवा, लिथुआनिया. ओके, लिथुआनिया हा देश तुम्ही लक्षात ठेवला पाहिजे. पक्ष आहे सोशल डेमोक्रॅटिक, पक्ष पण इम्पॉर्टंट आहे. पुढे आहे रजित पुन्हानी. तर 1 सप्टेंबर 2025 ला भारतीय अन्न सुरक्षा मानक प्राधिकरणाचे म्हणजे फसाईचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी CEO म्हणून त्यांची नेमणूक झाली आहे. आणि बिहार केडरचे IAS अधिकारी आहेत. हे नाही इम्पॉर्टंट, पण फक्त फसाईच्या तिथं त्यांची नेमणूक झाली आहे एवढा मुद्दा तुम्ही लक्षात ठेवला पाहिजे. नेक्स्ट आहे NDBच्या बाबत, न्यू डेव्हलपमेंट बँक. राजीव रंजन यांची ऑगस्ट 2025 मध्ये न्यू डेव्हलपमेंट बँकेचे उपाध्यक्ष म्हणून तिथं निवड झाली आहे. प्रश्न येऊ शकतो. आणि 89 मध्ये ते रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मध्ये सामील होते. पुढची न्यूज आहे गिरीधर पर्वतम. CSIR केंद्रीय म्हणजे इथं बघा, केंद्रीय अन्न तंत्रज्ञान संशोधन संस्था CFTRI म्हैसूरचे नवीन संचालक ते झालेले आहेत. गिरीधर पर्वतम हे आहेत. इथं हे CSIR लक्षात ठेवा. म्हणजे ह्या दोन नियुक्त्या देखील तितक्याच महत्वाच्या आहेत. पुढची न्यूज आहे IMFच्या बाबत, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड. उर्जित पटेल 28 ऑगस्ट 2025 रोजी पासून 3 वर्षासाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे कार्यकारी संचालक म्हणून त्यांची नेमणूक झाली आहे. तर तो पॉइंट तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. त्यांनी RBIचा 24वा गव्हर्नर म्हणून पण काम केलेलं आहे. पुढची नियुक्ती निखिल रविशंकर.
20 ऑक्टोबर 2025 ला एअर न्यूझीलंडचे मुख्य कार्यकारी अधिकारी, याच्यावरती आताच प्रिलिम्सला प्रश्न येऊन गेलाय कंबाईनच्या. प्रिलिम्स 2025 ला प्रश्न इथं आलेला आहे. पिक्चर वरून सहज लक्षात राहील. एअर न्यूझीलंड, निखिल रविशंकर. पुढे बघा, आसामची सुकन्या सोनोवाल आहे. लक्षात ठेवा, कॉमनवेल्थ युथ पीस अँबॅसिडर म्हणून तिची निवड झाली आहे. प्रश्न येऊ शकतो. IIT गुवाहाटीची ती स्टुडंट आहे. ओके, IIT गुवाहाटी इथं बघा, स्टुडंट अपॉइंटेड लीड इन कॉमनवेल्थ युथ पीस नेटवर्क. तर तो मुद्दा तुम्हाला माहित पाहिजे. इथं नेतृत्व पद आहे हे एक. ओके, डॉक्टर जेनिफर सिमन्स हे नाव लक्षात ठेवा. 6 जुलै 2025 ला निवड झाली आहे. सुरिनामच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष, नॅशनल डेमोक्रॅटिक पार्टी NDP हा पक्ष आहे. आणि सुरिनामच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष कोण आहेत? जेनिफर सिमन्स. ओके, लक्षात ठेवा. पुढे आहेत सेबीच्या बाबत एक न्यूज आहे. एक रिझर्व्ह बँकेचा जो इनोव्हेशन हब आहे त्याच्याबाबत आहे. अनुराधा ठाकूर आर्थिक व्यवहार विभागाच्या पहिल्या महिला सचिव आहेत त्या. ओके, तर सेबी बोर्डाच्या अर्धवेळ सदस्य म्हणून त्यांची नेमणूक झालेली आहे. लक्षात ठेवा. आणि साहिल किनी आहेत रिझर्व्ह बँक इनोव्हेशन हबचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी. IMP आहे, हे भविष्यात विचारले जाऊ शकतो. साहिल किनी. पुढची 3 महत्वाच्या नेमणुका. रघुराम अय्यर जुलै 2025 मध्ये भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, म्हणजे हे पण इम्पॉर्टंट आहे. रघुराम अय्यर. ठीक आहे, त्या इथं बघा, त्या लोगो वरून सहज लक्षात राहील तुमच्या. पुढचा आहे ऍपल कंपनीचे मुख्य कामकाज अधिकारी म्हणजे COO कोण ठरलेत? तर हे ठरलेत, यांचं नाव आहे सबीह खान. ओके, सबीह खान हे नाव लक्षात ठेवा. पुढे आहे उमा कांजीलाल. तर ह्या उमा कांजीलाल यांच्यावरती पण प्रश्न येऊ शकतो. इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू ठरल्यात का, म्हणून प्रश्न येऊ शकतो. बघा, प्रोफेसर उमा कांजीलाल अपॉइंटेड ॲज अ इग्नूज फर्स्ट वुमन व्हाईस चान्सलर म्हणून तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता पुढची जी न्यूज आहे ती देखील महत्वाची आहे. युलिया स्विरिडेन्को 17 जुलै 2025 ला युक्रेनच्या 19व्या पंतप्रधान म्हणून त्यांची नियुक्ती झाली आहे. युक्रेनच्या अर्थमंत्री होत्या त्या आहेत युलिया स्विरिडेन्को. पुढे आहे आस्था पुनिया. तर 3 जुलै 2025 ला नेव्हल एव्हिएशनच्या लढाऊ स्ट्रीम मध्ये प्रवेश करणारी पहिली महिला. प्रश्न येऊ शकतो, इम्पॉर्टंट आहे. लेफ्टनंट अतुल कुमार ढुल आणि सब लेफ्टनंट आस्था पुनिया यांना प्रतिष्ठेचा विंग्स ऑफ गोल्ड हा पुरस्कार पण भेटलेला आहे. उत्तर प्रदेश मधली आहे ती, मेरठची. ओके, लक्षात ठेवा, या आहेत आस्था पुनिया. पुढे बघा, प्रिया नायर. काय लक्षात ठेवाल? हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड हे इथं लक्षात ठेवायचंय. काय? हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे CEO आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून निवड झाली आहे. तर पहिल्यांदाच महिलेची निवड झाली आहे, म्हणून तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढे आहे शिव सुब्रमण्यम रमन. यांच्यावरती पण तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. 20 जून 2025 रोजी पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणाचे म्हणजे PFRDA चे अध्यक्ष म्हणून त्यांची नेमणूक झालेली आहे. शिव सुब्रमण्यम रमन इथं दिलेले आहेत. पुढे बघा, 3 महत्वाच्या नियुक्त्या पुन्हा एकदा. सिदी औलद ताह आफ्रिकन डेव्हलपमेंट बँकेचे 9वे अध्यक्ष. लक्षात ठेवा, मॉरिटानियाचे अर्थशास्त्रज्ञ आहेत ते. पुढची न्यूज आहे कशिश चौधरी. तर बलुचिस्तान मधील पाकिस्तान म्हणजे पाकिस्तानामध्ये आहे ते, बरोबर. तर इथं अल्पसंख्याक समुदायातील सहाय्यक आयुक्त म्हणून नियुक्ती होणारी पहिली महिला आहे. हे IMP आहे, लक्षात ठेवा, कशिश चौधरी. पुढे आहे अमेरिकन मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षपदी भारतीय वंशाचे पहिले व्यक्ती नेमणूक झाली आहे, डॉक्टर श्रीनिवास मुकुमला. ओके, अमेरिकन मेडिकल असोसिएशन हे आहेत श्रीनिवास मुकुमला.
पुढच्या न्यूज बघा, या देखील तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत. आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल, की सर तुम्ही सगळ्याच नेमणुका इम्पोर्टंट म्हणतायत. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, मी तुमच्यासमोर कंटेंट असा आणलाय, की जो खूप परीक्षेसाठी महत्त्वाचा आहे आणि त्याच्यावरती प्रश्न येणारच. म्हणजे रिकाम्या गोष्टी आपण इथं रिफ्लेक्ट तुम्हाला करून नाही दाखवत आहोत. इथं बघा, जेवढ्या न्यूज घेतल्यात ना, भविष्यात तुम्हाला प्रश्न आल्यावरती कळेल, की मी सगळंच इम्पोर्टंट का म्हणत होतो. पुढे बघा, ब्लेझ मेट्रोवली ब्रिटनच्या MI6 या गुप्तहेर विभागाच्या प्रमुखपदी नेमणूक झाली आहे त्यांची. पहिल्या महिला ठरल्यात म्हणून IMP आहे. तर सी या सांकेतिक नावाने त्या ओळखल्या जातात. त्या आहेत त्या. पुढे आहे संजोग गुप्ता. 7 जुलै 2025 ला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती झाली आहे. हे आहेत संजीव गुप्ता. इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल CEO. पुढे बघा, पुढची न्यूज आहे राम मोहन यमके यांची पण नियुक्ती झाली आहे. त्याच्यावरती पण प्रश्न येऊ शकतो. सागरी उत्पादन निर्यात विकास प्राधिकरणाचे संचालक MPEDA. इथं बघा सागरी उत्पाद लिहिलेला आहे, सहज लक्षात राहील. तर 1972 ला त्या MPEDA ची स्थापना झालेली आहे. कधी तुम्हाला GS मध्ये देखील प्रश्न येऊ शकतो. पुढे आहे अरुणब घोष. तर नोव्हेंबर 2025 मध्ये ब्राझीलमध्ये होणाऱ्या संयुक्त राष्ट्र हवामान परिषदेसाठी COP13 दक्षिण आशिया राजदूत म्हणून त्यांची नियुक्ती झाली आहे. अरुणब घोष यांची. म्हणजे COP13 च जे काही दक्षिण आशिया राजदूत आहे म्हणून त्यांची नेमणूक झालेली आहे. आणि दिल्ली स्थित CEEW या हवामान आणि ऊर्जा थिंक टँकचे ते प्रमुख देखील राहिलेले आहेत, म्हणजे प्रमुख आहेत. ठीक आहे. पुढे बघा, पंकज त्रिपाठी आहेत आणि अरुणाचल मधला जो रंग महोत्सव आहे त्याच्यात तिथं ब्रँड अँबॅसेडर म्हणून त्यांची नेमणूक झालेली होती. पंकज त्रिपाठी रंग महोत्सव 2024 साठी सदिच्छा दूत होते, लक्षात ठेवा. आणि इटानगरला झाला होता तो, अरुणाचल प्रदेशमध्ये. नेक्स्ट आहे बिल्डिंग द घाना वी वॉन्ट टुगेदर. म्हणजे हे घाना देशाचे आहेत. ओके. बघा, जॉन ड्रामानी महामा मेन्सला येऊ शकतो. जॉन ड्रामानी महामा घाना देशाचे 14वे अध्यक्ष म्हणून त्यांनी 7 जानेवारी 2025 ला शपथ घेतली होती. नॅशनल डेमोक्रॅटिक काँग्रेस. ओके. नॅशनल डेमोक्रॅटिक काँग्रेस NDC हा त्यांचा पक्ष आहे आणि 12 ते 17 अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले पक्षाचं. NDC बघा, हे आहेत जॉन ड्रामानी महामा. पुढचं बघा, राजीव मेहता यांच्या बाबत आहे. 1 डिसेंबर 2024 रोजी फेन्सिंग कॉन्फेडरेशन ऑफ एशियाचे महासचिव म्हणजे FCA चे महासचिव म्हणून त्यांची नेमणूक झाली आहे. तर सरचिटणीस होणारे पहिले भारतीय आहेत. आणि मलेशियाच्या रुस्नी अबू हसन यांची जागा घेतली आहे. त्यांचा पिक्चर नाही मिळाला, बट राजीव मेहता नाव लक्षात ठेवा. पुढे जय शहा आहेत. ओके. ICC म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारलाय. सर्वात तरुण अध्यक्ष ठरलेत आणि 5वे भारतीय आहेत. सगळे यांना ओळखता. ठीक आहे. पुढे बघा, 3 महत्वाच्या नियुक्त्या. भुवनेश कुमार UIDAI म्हणजे आधारशी रिलेटेड आहे. साधं सिंपल लक्षात ठेवा. राईट, सहज लक्षात राहील. त्याच्यानंतर न्यायमूर्ती मदन लोकूर. ठीक आहे. यांची पण नियुक्ती झाली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या अंतर्गत न्याय परिषदेचे युनायटेड नेशन इंटरनल जस्टिस काउन्सिल तिथं अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती झाली आहे. ओके. हे जास्त इम्पॉर्टंट आहे. मदन बी लोकूर. पुढे आहे भारतीय ऍथलीट्स महासंघाच्या AFI अध्यक्षपदी कुणाची नेमणूक झाली आहे? तर बहादूर शागू. ओके. बहादूर सिंग सागू असं नाव आहे. 25 ते 29 दरम्यान अध्यक्ष असणार आहेत ते. आणि आशियाई सुवर्ण पदक विजेते ते गोळाफेकपटू आहेत. हा मुद्दा पण तेवढाच इम्पॉर्टंट आहे आगामी परीक्षांसाठी. पुढची न्यूज बघा, सुसान ले. ओके. ऑस्ट्रेलियामध्ये लिबरल पक्षाच्या नेत्या आहेत. लिबरल पक्षाच्या नेत्या म्हणून त्यांची नेमणूक झाली आहे. तर पक्षाचे नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला ठरल्यात आणि पहिल्या महिला विरोधी पक्ष नेत्या आहेत म्हणून इम्पॉर्टंट आहे. लॉरेन्स ओंग हे एक लक्षात ठेवा.
सिंगापूरच्या पंतप्रधानपदी त्यांची निवड झाली आहे. लॉरेन्स ओंग सिंगापूरचे पंतप्रधान. ठीक आहे. बघा, लॉरेन्स ओंग फर्स्ट स्पीच ॲज अ सिंगापूर प्राईम मिनिस्टर. ओके. त्यांचा पक्ष आहे पीपल्स ऍक्शन पार्टी. हे विचारलं जाईल, पीपल ऍक्शन पार्टी. पुढचे आहेत अनिल कुंबळे. इथं बघा, तर कर्नाटक वन विभाग आणि वन्यजीव संवर्धन कार्यक्रमाचे ब्रँड अँबॅसिडर म्हणून त्यांची नेमणूक झाली आहे. अनिल कपूर अपॉइंटेड ॲज अ कर्नाटका फॉरेस्ट डिपार्टमेंट अँड अँबॅसिडर. ओके, लक्षात ठेवा. पुढची न्यूज आहे अँथनी अल्बानीज. तर 3 मे 2025 रोजी सलग दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान म्हणून त्यांची निवड झाली आहे. कार्यकाळ 3 वर्षांचा असेल. राजकीय पक्ष लेबर आहे, लेबर. लक्षात ठेवा. पुढे आहे खुन इंग पटामा ली स्व दत्रकुल. तर हे नाव थोडंसं अवघड आहे उच्चारायला, बट तरी लक्षात ठेवा, तुम्हाला पीपीटी प्रोव्हाइड करणारच आहेत. महिला आहेत. तर 26 एप्रिल 2025 रोजी 25 ते 29 या कालावधीसाठी बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन BWF च्या अध्यक्षा म्हणून त्यांची निवड झाली आहे. त्यांचा देश विचारला तर त्या थायलंडच्या आहेत. एवढं तुम्ही लक्षात ठेवू शकता. पुढे बघा, कमला बिसेसार. तर त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या पंतप्रधान आहेत त्या. लक्षात ठेवा. पुढे जितेंद्र मिश्रा 25 ते 27 या कालावधीसाठी युनेस्को समर्थित इंटरनॅशनल सेंटर ऑफ फील्ड्स फॉर चिल्ड्रन अँड यंग पीपलचे म्हणजे CIFEJ चे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली आहे. तर प्रसिद्ध भारतीय चित्रपट निर्माते आहेत. या पिक्चर वरून सहज तुम्हाला ते आठवेल, पिक्टोरियल. ओके. पुढे बघा, मीराबाई चानू आहेत, वेट लिफ्टर आहेत, बरोबर. तर वेटलिफ्टिंग फेडरेशन अंतर्गत नव्याने स्थापन झालेल्या ऍथलीट कमिशनच्या अध्यक्षपदी त्यांची नेमणूक झाली आहे. तर टोकियोला जी काही ऑलिम्पिक झाली होती 2020 ला, तिथं रौप्य पदक जिंकणारी पहिली महिला ठरलेली आहे मीराबाई चानू. पुढे आहे आरती सुब्रमण्यम. तर टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या कार्यकारी संचालक आहेत त्या. तिथं अध्यक्ष म्हणून त्यांची नेमणूक झाली आहे. अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी COO. TCSच्या पहिल्या महिला CEO पण होत्या त्या, म्हणजे TCS च्या बाबत पण त्यांचं काम आहे. ठीक आहे. TCS ला एक मिनिट, TCS तिथंच त्यांची नेमणूक झालेली आहे. पुढं डॅनियल नोबोआ. ओके, डॅनियल नोबोआ 13 एप्रिल 2025 रोजी इक्वेडोरचे 48वे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. पक्ष आहे नॅशनल डेमोक्रॅटिक ऍक्शन. बघा, युथ काय करतात, ऍक्शन घेत असतात. तर इक्वेडोर, हे लक्षात ठेवा. नोबोआ आहे ते. पुढे आहे मांगी लाल जाट. तर कृषी संशोधन आणि शिक्षण विभागाचे नवीन सचिव आणि भारतीय कृषी संशोधन परिषदेचे महासंचालक म्हणून त्यांची नेमणूक झालेली आहे. पुढे आहे मरियम अलेक्झांडर बेबी. आता इथं तुम्हाला महिला वाटू शकते, पण हे पुरुष आहेत. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे म्हणजे मार्क्सवादी जो पक्ष आहे, नवीन सरचिटणीस म्हणून त्यांची नेमणूक झालेली आहे. लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. म्हणजे CPIM तिथं त्यांची नेमणूक झाली आहे, तो मुद्दा तुम्हाला माहिती पाहिजे. पुढे बघा, मोहसिन नकवी. तर 3 एप्रिल 2025 रोजी आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्षपद त्यांना मिळाले. राईट. पाकिस्तानच्या क्रिकेट मंडळाचे ते अध्यक्ष होते अगोदर, आता ते त्यांना तिथं मिळालेलं आहे. ओके. आशियाई क्रिकेट कौन्सिल. राईट. तर बघा, आशियन क्रिकेट कौन्सिल, एशियन. पुढे आहे दुबई, UAE, तर त्याचं काय आहे, हेडक्वार्टर आहे. पुढे आहेत कमल हसन. तर फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या मीडिया अँड एंटरटेनमेंट कमिटी साऊथच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती झालेली आहे. हे पण तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. पुढची नियुक्ती आहे CS शेट्टी यांच्या बाबत. शेट्टी स्टेट बँक ऑफ इंडियाचे अध्यक्ष, चल्ला श्रीनिवास शेट्टी, हे त्यांचं पूर्ण नाव आहे. पुढे आहे पूनम गुप्ता. तर रिझर्व्ह बँकेच्या नव्या डेप्युटी गव्हर्नर म्हणून त्यांची नियुक्ती झाली आहे. या पूनम गुप्ता आहेत. आणि 16व्या वित्त आयोगाच्या सल्लागार परिषदेच्या निमंत्रक म्हणून पण त्यांनी काम पाहिलेलं आहे. ह्या गोष्टी पण आपल्याला माहित असाव्यात. पुढे बघा,
नेतुंबो नंदी नदैतवाह हे पण इम्पॉर्टंट आहे. नामिबियाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती ठरलेल्या आहेत का? आणि स्वॅपो पक्षाच्या त्या नेत्या आहेत, स्वॅपो. हे पण तुम्ही तिथे लक्षात ठेवू शकता. पुढची न्यूज बघा, तनुष्का सिंग यांच्या बाबत आहे. तर भारतीय हवाई दलाच्या जगवार फायटर जेट स्क्वॉड्रन मध्ये कायमस्वरूपी नियुक्त होणाऱ्या पहिल्या महिला पायलट तनुष्का सिंग, द एअरफोर्स जगवार स्क्वॉड्रन फर्स्ट फिमेल पायलट. लक्षात ठेवा, प्रश्न येऊ शकतो. हॉक MK 132 विमानाचे विशेष प्रशिक्षण त्यांनी घेतलेलं आहे. पुढे आहे के श्रीकांत. तर व्हिजन 2020 इंडियाचे सदिच्छा दूत म्हणून त्यांची नेमणूक झालेली आहे. ओके, लक्षात ठेवा. त्यानंतर व्हिजन 2020 काय आहे, तर देशात टाळता येण्याजोग्या अंधत्वाचे उच्चाटन करण्यासाठी हा एक उपक्रम आहे. आणि के श्रीकांत भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आहेत आणि फलंदाज म्हणून ते ओळखले जातात. आता इथं तिसरी न्यूज आहे, प्रेसिडेंट झोरान मिल्कोविक सॉरी या स्लाइड मध्ये इथं तिसरी एक न्यूज आहे, पंतप्रधान झोरान मिलानोविक. ओके, हे एक लक्षात ठेवा, झोरान मिलानोविक. ठीक आहे. तर क्रोएशियाचे म्हणजे पुन्हा एकदा पंतप्रधान झालेले आहेत. आणि म्हणजे इथं लक्षात ठेवा, पंतप्रधान म्हणून झोरान मिलानोविक यांची नेमणूक झाली आहे. आणि देश आहे क्रोएशिया. ओके, छोटासा देश आहे. पुढे बघा, इथं 3 न्यूज आहेत. एक आहे शॅनेल. आता हे शॅनेल काय आहे, हा एक फ्रेंच लक्झरी ब्रँड आहे. ओके, तर इथं अनन्या पांडेला ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्त केलेला आहे. तो मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. पुढे आहे इथं जस्टिस अरुण मिश्रा, लोकपाल BCCI म्हणजे BCCI चे लोकपाल कोण ठरलेत, अरुण मिश्रा. ही एक न्यूज इथं लक्षात ठेवा. आणि पुढचा BVR सुब्रमण्यम, न्यू CEO ऑफ द नीती आयोग, म्हणजे एकूणात ते चौथे आहेत. हा मुद्दा पण लक्षात ठेवा. मग पहिले कोण होते हे पण तुम्हाला माहिती पाहिजे. GS मध्ये अशा गोष्टी इम्पॉर्टंट असतात. आता या स्लाइड वरती काही महत्वाचे ब्रँड अँबॅसेडर तुम्हाला दिलेले आहेत, ते तुम्ही पण वाचू शकता. पुढे काही वन लाइनर दिलेले आहेत. या सगळ्या गोष्टी तुम्ही स्वतः देखील करू शकता. इथं वन लाइनर आहेत. म्हणजे एकूणात एक गोष्ट लक्षात ठेवा, महत्वाच्या जवळपास 80 पेक्षा जास्त नेमणुका ज्या की 2025 मध्ये झालेल्या आहेत, त्याचा आढावा आपण घेतलेला आहे आगामी सर्व परीक्षांसाठी. आणि हे काही एवढंच मर्यादित नाहीये, 2026 मधल्या अजून नेमणुका येणार आहेत. या बाहेर कुठलाही प्रश्न जाणार नाहीये. त्यामुळे निश्चिंत राहा. याची PPT काढून घ्या आणि त्याच घडामोडी तुम्ही सारख्या वाचा. थँक्यू सो मच. धन्यवाद.